चला तर मंडळी, मी असं ऐकलंय की हा पदार्थ उत्तम फक्त सुगरणींना जमतो, पण असं काही नाहीये. खूप सोपी पद्धत आहे. तुपामध्ये खसखस, ओल्या नारळाचा खव 2 मिनिटं परतायचा, गूळ घालायचा, एकजीव होऊन कोरडं होईपर्यंत परतायचं, वेलची पूड घालून सारण गार करायचं. कढईमध्ये पाणी, दूध, मीठ, साखर, तूप घालायची. उकळी आली की गॅस कमी करायचं. तांदळाचं पीठ घालून मिक्स करायचं. मिक्स झालं की गॅस बंद करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटांनंतर ग्लासने रगडायचं. कोमट झालं की हाताला पाणी लावून गुळगुळीत होईपर्यंत मळायचं. 4 ते 5 मिनिटं लागतात. उकड झाकून ठेवायची. मोदक करताना हाताला सुकं तांदळाचं पीठ लावायचं, मध्यम गोळा घ्यायचा, पीठ लावायचं, पारी करायची. अंगठा, तर्जनी आणि तिसऱ्या बोटाच्या मदतीने छान अशा खालीपर्यंत कळ्या करायच्या. गरजेनुसार सारण भरायचं. कळ्या एकाच दिशेने झुकवायच्या. मोदक व्यवस्थित बंद करायचा. छान मोदक तयार झाला, बाकीचे करेपर्यंत झाकायचे. सगळे मोदक तयार झाले. केशर लावायचं, थोडं पाणी शिंपडायचं. मध्यम आचेवर 12 ते 15 मिनिटं मोदक वाफवायचा. मऊ लुसलुशीत मोदक तयार आहे. सविस्तर प्रमाणाने टिप्ससह डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, नक्की पहा.